श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव तुम्हाला आज भेटायला आले आहेत. देवाची इच्छा आहे की हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकावा. देव तुमच्यासाठी तेही करायला तयार आहे जे तुम्ही आज त्याच्याकडे मागत आहात. आणि मनात तुमचा विचार आहे की ते माझ्यासाठी अशक्य आहे. पण बाळांनो, देवासाठी ते काहीही अशक्य नाही. देव तुमच्यासाठी ते अशक्यही शक्य करायला तयार आहेत. तुम्ही देवांची प्रार्थना एकाग्र चित्ताने करत आहात, मनपूर्वक करत आहात. देव तुम्हाला ते द्यायला तयार आहेत ज्यासाठी तुम्ही त्याची प्रार्थना केली आहे. देवाचे आशीर्वाद तुमच्या बुद्धीच्या पलीकडे आहे. ते तुम्हाला असे अलौकिक दिव्य चमत्कारांच्या मार्फत काही देऊ इच्छितात जे तुम्ही आजपर्यंत विचारात देखील आणले नसेल. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, मी तुला कुठल्याही संकटात ठेवू इच्छित नाही. मी तुला त्याही ठिकाणी मार्ग दाखवेल ज्या ठिकाणी तुला अंधार जाणवतो. तुला जिथे मार्ग सापडत नाही तिथे मी माझ्या चमत्काराद्वारे तुला तो मार्ग दाखवेल, ज्यावर फक्त तू चाललास की तुला ते माझे आशीर्वाद आणि चमत्कार देखील प्राप्त होतील. देवांची इच्छा आहे की त्या चमत्कारांना प्राप्त करण्यासाठी तुम्ही सज्ज राहावे आणि पुढे जावे. देव म्हणतात, या क्षणाला जो कोणी हा संदेश शेवटपर्यंत ऐकायची तयारी दाखवेल आणि मन लावून ऐकेल, त्याला पुढील 3 दिवसात माझे ते दिव्य चमत्कार पाहायला मिळतील. त्याला ते आशीर्वाद प्राप्त होऊन तो भाग्यशाली होईल. देव म्हणतात, माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुम्हाला कधीही कोणत्या संकटात एकटा ठेवणार नाही. कारण या दिव्य संदेशाचा तुझ्या जीवनावरती खूप मोठा परिणाम होणार आहे. तुझे कितीतरी अंधारात सुटलेले प्रश्न देव आता प्रकाशमय करू इच्छितात आणि तुला त्या मार्गावर नेऊ इच्छितात जिथे तुझ्या जीवनात तो प्रकाश निर्माण होईल आणि तुझे भविष्य उत्तम होईल. देव म्हणतात, बाळा, तू किती जरी एकटा स्वतःला समजलास तरीही मी तुझा देव नेहमीच तुझ्या पाठीशी उभा आहे. तेव्हा स्वतःला एकटे समजणे सोड, कारण मी प्रत्येक पावलावर तुझ्या सोबत आहे, तुझ्या पाठीशी उभा आहे. तू जोही निर्णय घेत आहेस त्यात माझी संमती आहे आणि मी तुला तो मार्ग दाखवू इच्छितो ज्यावर तू चाललास की तुझी प्रगती, तुझे जीवन उच्च स्तरावर पोहोचेल. देव म्हणतात, माझ्या प्रिय मुला, येणाऱ्या आव्हानांना घाबरू नकोस. त्यांना सामोरी जाण्याची ती दिव्य शक्ती मी तुला माझ्या आशीर्वादाने देत आहे. तुझे जीवन पुढील स्तरावर जाण्यासाठी मी तुला आशीर्वाद देत आहे. तो आनंदाने स्वीकार कर. देव तुम्हाला आज महत्त्वाचे काही सांगू इच्छितात की बाळा, तुझ्यासाठी जे काही घडत आहे, जे काही होत आहे ते तुझ्यासाठी खूप काही चांगल्यासाठीच होत आहे. देवांनी काही योजना तुझ्यासाठी ठरवल्या आहेत. त्यात तू आनंदी राहावे आणि तुझ्या सभोवताली तू प्रेम आणि विश्वासाने सर्वांचे मन
जिंकावे. देव तुझ्या सदैव सोबत आहे. तू कधीही एकटा नाहीस. देव म्हणतात, मी नेहमीच तुझ्यावर लक्ष ठेवून तुला धार्मिकतेकडे घेऊन जाणारा देव आहे. मी तुला कोणत्याही संकटात एकटे सोडणारा देव नाही. तुझ्या त्या अंधाऱ्या जागा मी संपवून तिथे माझ्या आशीर्वादांचा, चमत्कारांचा दिव्य प्रकाश मी तुझ्या जीवनात देऊ इच्छितो. तू ते स्वीकारण्यासाठी सज्ज आहेस? देव म्हणतात, तू माझी सुंदर निर्मिती आहेस आणि मी तुझ्यावर बिनशर्त प्रेम करतो. तू जर माझ्यावर विश्वास ठेवशील तर तुझ्यासाठी ते अशक्यही शक्य होण्यासाठी काहीही काळ लागणार नाही. जो कोणी हा संदेश प्रेमपूर्वक ऐकत आहे, श्रद्धेने ऐकत आहे, त्यावर माझी विशेष प्रीती आहे. तो पुढल्या 3 दिवसात माझे ते चमत्कार अनुभव करेल. ज्याला तो आशीर्वाद प्राप्त होईल तो भाग्यवंत ठरेल. देव म्हणतात, या क्षणाला तुझी विनंती देवाला सांग आणि मग बघ तुझ्यासाठी पुढल्या क्षणाला काय होते. देवांची इच्छा आहे की तुम्ही तुमच्या मनातील इच्छा देवाकडे प्रगट कराव्या आणि देवाने तुम्हाला ते आशीर्वादाच्या रूपात भरभरून द्यावे. त्यासाठी तुम्ही सज्ज आहात? ज्यांचा कुणाचा देवांच्या आशीर्वादांवर आणि चमत्कारांवर विश्वास असेल त्यांनी श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. देव म्हणतात, अरे बाळा, जो कोणी प्रेमाने आणि श्रद्धेने माझे नामस्मरण करतो, मी त्याच्या मागे पुढे सतत उभा आहे. त्याला कोणतीही काळजी करण्याची आवश्यकता नाही. त्याचा भार मी स्वतः वाहत आहे. त्याला कुठलीही काळजी करण्याची आवश्यकता नाही. फक्त त्याने नामस्मरण करून आपले कर्म योग्य दिशेने करत जावे. तेव्हा तो माझी प्राप्ती सहजगत्या करू शकेल. तुमच्यासाठी काहीही अशक्य असे मी राहू देणार नाही. देव म्हणतात, तू जर विश्वासाने पुढे येऊन माझ्याकडे प्रार्थनापूर्वक ते मागत असशील तर त्यासाठी तू प्रयत्न करावे आणि मी तुला ते मोठे यश द्यावे अशी माझी इच्छा आहे. देवाची शांती, देवाचे प्रेम सर्व काही बुद्धीच्या पलीकडे आहे. तेव्हा ते तुम्ही आनंदाने स्वीकार करण्यासाठी सज्ज व्हावे अशी देवांची इच्छा आहे. देव तुमच्या विचारांच्याही पलीकडे तुम्हाला खूप काही देण्यासाठी आले आहेत. तेव्हा तुम्ही ते आनंदाने स्वीकार करावे अशी देवाची इच्छा आहे. देव तुम्हाला आशीर्वादांच्या रूपात हा संदेश देत आहे. जो कोणी हा संदेश शेवटपर्यंत ऐकेल त्याला देवांचे ते दिव्य आशीर्वाद प्राप्त होतील. देव त्यांची प्रत्येक इच्छा, मनोकामना पूर्ण करतील. विश्वासाने शेवटपर्यंत ऐका आणि आपले आशीर्वाद प्राप्त करा. देव म्हणतात, अरे बाळा, जीवनात येणाऱ्या खूप काही आव्हानांना घाबरू नको, कारण त्यांना सामोरी जाण्यासाठी तुला मी ती दिव्य शक्ती देत आहे. तेव्हा विश्वासाने पुढे जायला तयार व्हा, कारण तुमच्या मार्गात माझे ते आशीर्वादही तुम्हाला प्राप्त होतील. तुम्हाला ते दिव्य चमत्कारही प्राप्त होतील. त्यासाठी तुम्ही प्रत्येक पावलाला देवाचे नामस्मरण करून
विश्वासाने आपले कर्म पूर्ण करा आणि देवांचा आशीर्वाद प्राप्त करा. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तू जेव्हा जेव्हा सभोवतालच्या लोकांवर प्रेम आणि दयाभाव दाखवशील तेव्हा तेव्हा माझा दिव्य आशीर्वाद प्राप्त करशील. जो कोणी हा संदेश ऐकत आहेत त्यांनी प्रेमाने देवाचा नाम घोष करावा. श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. देव तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करणार, यात शंका घेऊ नका. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. विश्वास ठेवा. तुम्ही देवाचा दिव्य अद्भुत संदेश ऐकत आहात. तुमच्या जीवनात ते परिवर्तन तुम्ही देवाकडे मागत आहात. देव तुम्हाला ते आनंदाने देण्यासाठी आले आहेत. ते घेण्यासाठी तुम्ही समोर यावे, सज्ज व्हावे अशी देवाची इच्छा आहे. देवांनी तुमच्यासाठी आता ते द्वार उघडले आहे जिथून तुमच्यासाठी अमर्यादित संपत्ती, खूप काही चमत्कारिक आशीर्वाद देव पाठवू इच्छितात. ते घेण्यासाठी तुम्ही तयार आहात. देव म्हणतात, तुम्ही स्वतःच्या अवतीभोवती असणाऱ्यांवर प्रेम पसरवा आणि ज्यांनी कुणी चुकूनही तुमचे मन दुखावलेले असेल किंवा तुम्हाला काही वेदना दिल्या असतील त्यांना मोठ्या मनाने माफ करा, कारण मीही तुम्हाला माफ केले आहे. बाळा, कोणत्याही चुकांना मनावर घेऊ नका, कारण देवाचा मोठा आशीर्वाद तुम्ही प्राप्त करत आहात. मनात नेहमी सकारात्मकता आणि ज्यांनी तुमचे मन दुखावले आहे त्यांना क्षमा करा. देव म्हणतात, बाळा, जेव्हा तू मनात सकारात्मक विचार करशील, जेव्हा तू मनापासून कुणाला क्षमा करशील तेव्हा तुझ्यासाठी ते माझे अद्भुत चमत्कार प्राप्त व्हायला लागतील. कारण माझा दिव्य आशीर्वाद तुझ्याकडे येताना तुझ्या मनातले विचार शुद्ध कर, तुझे चित्त शुद्ध कर. तेव्हा तुझ्या मनात कुठलेही वाईट विचार नको, कुणाबद्दल द्वेष नको, कारण तू माझा दिव्य आशीर्वाद प्राप्त करण्याच्या योग्य आहेस. देव तुम्हाला या क्षणाला सांगू इच्छितात की बाळा, तुझ्यासाठी माझा मोठा आशीर्वाद येत आहे. ते चमत्कार तुझ्या दिशेने मी वळवले आहेत. आता चिंता करणे थांबव. या क्षणापासून तुझ्यासाठी अलौकिक शक्ती कार्य करणार आहे. त्यासाठी तू सज्ज हो. तुम्ही जेव्हा जेव्हा प्रेमाने आमचे नामस्मरण करता, काही संकल्प करता, तेव्हा तुम्ही स्वतःला एकटे समजू नका. तुमच्यासाठी ते सर्व काही येणार आहे. देवाची दिव्य शक्ती तुम्हाला मदत करायला तयार आहे. तेव्हा तुम्ही आनंदाने ती स्वीकारावी अशी देवाची इच्छा आहे. देव म्हणतात, माझ्याजवळ ते सहस्त्र हात आहेत ज्यामुळे मी तुझी मदत करायला तयार आहे. मी तुझ्यासाठी नेहमीच इथे उपस्थित आहे. तुला जेव्हाही माझी मदत हवी आहे तेव्हा मला श्रद्धेने नामस्मरणाने हाका मार. मी तुला कोणत्याही रूपात मदत करायला येईल. विश्वास ठेव. श्रद्धेने माझ्यापर्यंत आला आहेस तेव्हा तुला मी निराशा पदरात पडू देणार नाही. तुझ्यासाठी मी ते दिव्य आशीर्वाद पाठवत आहे. त्याचा आनंदाने स्वीकार कर. मी तुला ती प्रेमळ नाती देत आहे. त्या प्रेमाने परिपूर्ण हो. त्या प्रेमात आनंदी हो. त्या नात्यात आनंदी राहा. देव म्हणतात, मी तुझ्यासाठी ते जे काही तू मागत आहेस ते सर्व काही
देत आहे ते तू आनंदाने स्वीकार करून मनाला आनंदित ठेव. कारण तू जेव्हा आनंदी होशील तेव्हा देवही प्रसन्न होतील. देव म्हणतात, तुझ्या अंतरआत्म्यात मी निवास करतो. तुझा अंतरआत्मा पवित्र ठेव, कारण तिथे माझा निवास आहे. देव म्हणतात, इतरांना देताना प्रेम वाट. जेव्हा तू प्रेमाचे 2 शब्द आपल्या नात्यात वापरशील तेव्हा तिथूनही तुला तेच परत मिळतील. देव म्हणतात, जर तुम्ही इच्छा करता की तुम्हाला भरभरून आनंद प्राप्त व्हावा तर तुम्ही देखील आनंद वाटायला शिका. देव म्हणतात, हर ठिकाणी पैसाच कामा येतो असे काही नाही. तुम्ही केलेले छोट्यात छोटे चांगले कर्म देखील तुमचे भाग्य बदलण्यासाठी पुरेसे ठरते. देव म्हणतात, जेव्हा तू माझ्याकडे जी काही प्रार्थना करतोस ती मी मान्य करून तुला तो आशीर्वाद चमत्कार पाठवत असतो. जो तुला चमत्कार वाटतो तो माझा आशीर्वादाचा हात तुझ्या मस्तकावर असतो. देव म्हणतात, माझी दिव्य शक्ती, चैतन्यमयी शक्ती तुझ्यासाठी नेहमीच कार्यरत आहे. आता जो कोणी हा संदेश ऐकत आहे त्याला ते आशीर्वाद, ते चमत्कार प्राप्त होण्याची वेळ आली आहे, ज्यासाठी त्यांनी माझी प्रार्थना केली आहे. ज्यांनी संकल्प केले आहेत त्यांचे ते पूर्ण होतील असा माझा दिव्य आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे, ज्यात तुमचे मन आनंदी होणार आहे. देव म्हणतात, विश्वासाने पुढे या. मी तुम्हाला ते मार्ग दाखवू इच्छितो ज्यावर तुम्ही फक्त चाललात की तुमच्यासाठी ते चमत्कार घडायला लागतील. देव म्हणतात, येणारे 3 दिवस तुमच्यासाठी खूप काही महत्त्वाचे आणि खूप काही आनंदाचे ठरणार आहेत. तुमच्या जीवनात तो प्रकाश येत आहे जो देवांनी तुमच्याकडे पाठवला आहे. देवांचा दिव्य आशीर्वाद तुम्ही प्राप्त करत आहात. तुमच्यासाठी हे परिवर्तन खूप काही आनंद घेऊन येणारे ठरेल. सुखी रहा बाळा, तुझे कल्याण होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.